बघता काय मासा नाही असा लिवलिव काही. हे काय रे, चालतोस ना रे आता नांगराला? हा, मस्ती करायची आहे तुला? नांगराला चालायचं नाही. बघा त्याच्यामध्ये गाबुली आहेत, लसूणची फोडणी दिली, झाली, मसाला कालवला आणि एकदम मस्तपैकी मार्केट टाकली. हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 22 आणि सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि मित्रांनो नदीला आलेला आहे पूर अक्षरशः. आहे बघा इकडे आमच्या नदीला, भारच्या नदीला पूर आलाय अक्षरशः. तर इकडे आमच्याकडे पाऊसच पडला नाही, नदीला पूर आला कसा अक्षरशः. बापरे, एवढा पाऊस पडला म्हणजे मंडणगडच्या तिकडे वरच्या बाजूला एवढा पाऊस पडलाय की नदीला पूर आलाय. आमच्याकडे रात्री पण पाऊस नव्हता, थोडा थोडासा होता आणि सकाळी सुद्धा एखादी सर आली, परंतु एवढं पाणी येईल असं वाटलंच नव्हतं. घरून पण काय दिसत नव्हतं एवढं पाणी, झाडी मुले. आणि मी सहज फिरायला आलो होतो, बघतोय ना नदीला पूर आलेला आहे. अरे बाबा एवढा पूर. हे बघा पाणी आता ना वाढता येते बघा, सर्व गाळ वगैरे ना, ते बघा गाळ वगैरे कसा येतोय आता. मी सहज आपला जिल्हा पण घेऊन आलो. जो चिंचगड मांदिवलीचा ब्रिज आहे त्या ब्रिज वरतून पाणी आता चालू झालं असेल थोडं थोडं एका साईडने. माय गॉड एवढा पाऊस पडला. बघा तिकडे ना मासे आहेत आता. हे बघा इकडे ना मासे फिरतायत, वल्गणीचे मासे आपल्याला पकडायलाच नाही भेटले. तर इकडे पाऊस पडला असताना तरच मासे आहेत ना. तर मग इकडे या बाजूला पाणी, जसं की इकडे आमच्याकडून पाणी जेव्हा येईल शेतातून त्यावेळी मासे असतात ते या इकडे वरती शेतांमधून चढतात. परंतु आज इकडे पाणीच नाही, आमच्याकडे पाऊसच नाही. तर पाणी सर्व शेत आहेत ती एकदम सुकी सुकी आहेत. पाणी मात्र इकडून नदीकडूनच आहे, त्यामुळे मासे आता वरती येऊ शकत नाही, त्यामुळे वल्गन नाही आज. तर मित्रांनो, नदीचा फोर्स काय हा नाही, ही नदी नाही आहे, हा शेतातला पाणी आहे. नदी आहे ती त्या बाजूला, तिकडच्या बाजूला आहे. हा शेतातून बाहेर आलेला पाणी आहे. तर मित्रांनो बघा, आता हा पुराचं पाणी आहे ना इकडे अजून वाढत चाललंय. बघा हे बघा आता पाणी बाहेर कसं येतंय, म्हणजे वाढतंय पाणी. हा आमच्या गावातला छोटा ओढा आहे, परंतु या ओढ्याला पाणीच नाही. बघा इकडं पूर्ण सुकं सुकं. तर हा आमच्या भगतबन्नाचा एरिया आहे. बघा पाणी बघा किती आहे. आणि इथे बघा हे ना बघा जमीन बघ कशी पाणी खेचते, किती मोठमोठे बोबडे येत आहेत. तिकडे येत आहे बघा, बघा इकडे कशी जमीन पाणी खेचते. खडके बघा कशा ओरडतायत, आवाज आहे का? कालपर्यंत आहे ना आमच्या गावातील माणसं आहेत ती त्या पलीकडच्या गावामध्ये, आमकोल म्हणून गाव आहे, तर त्या गावामध्ये कामाला जातात. तर ते इथून नदीतून पार करून गेले. तर त्यावेळी पाण्याची लेवल फक्त 3 फुटाची लेवल होती. 3 फूट पाणी होतं, म्हणजे त्यांना असं कमरेपर्यंत पाणी झालं. त्या कमरेवर पाण्यातून ते उतरून आले. ही कालची गोष्ट. आणि आज रात्रीमध्ये एवढा पाणी की पाण्याची लेवल अक्षरशः 40 फुटापर्यंत गेलेली आहे. एवढा पाऊस पडला. हे बघा असे ओढे असतात ना, हा आता ओढा आहे. तर आमच्याकडच्या या ओढ्याला बघा पाणी असताना तर मासे असतात ना, आता या नदीतून ह्या ओढ्याने मासे असे वरती गेले असते ह्या ओढ्याला. परंतु काय या आमच्याकडे पाऊसच नाही, त्यामुळे मासे वरती जाऊ शकत नाहीत. पाऊस असा अनप्रेडिक्टेबल आहे. बघा इकडे पाऊस नाही आणि तिकडे वरच्या बाजूला पाऊस लागला. बघा बऱ्याचदा असं होतं की आपण कुठेतरी टूरला जातो, म्हणजे वर्षासल काढतो आणि एखाद्या नदीमध्ये किंवा ओढ्यामध्ये किंवा तलावात असं पोहायला जातो. आपण ज्या ठिकाणी जातो तिथे पाऊस नसतो, दूर असं वरच्या बाजूला पाऊस पडतो आणि त्या नदीला किंवा ओढ्याला पूर येतो आणि अक्षरशः मग आपली पंचायत होते. आणि अशा वेळी बऱ्याचशा दुर्घटना घडलेल्या आहेत. तर नक्कीच आपण आपली काळजी घेतली पाहिजे. बघा या आता नदीला आमच्या काल पाणी नव्हतं आणि आज अचानक पूर आलेला आहे. तर बघा काही सांगता नाही, म्हणून पाण्याशी खेळ नाही करायचा. तर मी आपला एकटा असलो तरी मी एन्जॉय करतोय. जास्त काही मी पाण्यामध्ये
मासे पकडायचे आहेत म्हणून काही मी जात नाही. खूप काळजीपूर्वक मी सर्व हे काम करतोय. तर हा आहे आमच्या कामताचा एरिया, कामताची खलाटी. तर पूर्ण ही खालची खलाटी आहे ती पाण्यात बुडालेली आहे. पूर्वी पूर्ण शेती केली जायची, जवळजवळ अजून पण 5-6 वर्षापर्यंत इकडे शेतं व्हायची, परंतु आता नाही. ही बघा इकडे सर्व शेतं पडीक आहेत. शेतातून बघा कसं हिरवं हिरवं गार गवत उगवलंय. तर मित्रांनो, मासे तर काय भेटले नाही, परंतु नदीवरती फेरफटका मारताना खूप मजा आली. सोलून काय कोळंब्या मिळत होत्या बारीक बारीक, परंतु मी काय त्या घेतल्या नाही, जास्त भेटत नाही त्यामुळे मी सोडून दिल्या. तर आता आपण मित्रांनो जाणार आहोत ज्या रस्त्याने कधीच गेलेलोच नाही आहे, आणि अक्षरशः जंगलातून असेल रस्ता, मला माहिती नाही रस्ता आहे की नाही ते पण माहिती नाही, पण जाऊया आपण. बघा अशा डोंगरातून जायचं आहे, आता रस्ताच नाही बिलकुल. तर ह्या बाजूला मित्रांनो रस्ता नाही वरच्या बाजूला जायला, तर पुन्हा आता मी खाली उतरतोय. तर बघा वरती चढलो होतो आपण पूर्ण डोंगराच्या, आणि बघा नदीचा पूर बघा वरून थोडासा दिसतोय. तर रस्ता बंद झालेला आहे पाण्यामुळे, तर आता अशा जंगलातून जायला लागतं. कुठे आहे रस्ता? डेंजर. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहोत अशा उघड्याशा माळरानावरती. तर बघा किती सुंदर नजारा आहे, वाव, लई भारी वाटते. हिरवगार रान, आणि ह्या बाजूला इकडे मित्रांनो हे बघा ह्या ओढ्याला ना पाणी आहे. चला आपण बघूया याला मासे आलेत का. याला मासे यायला हवेत. इकडे मासे चढायला पाहिजे होते, पण मासे काही दिसत नाहीत, कारण ह्या ओढ्याला पाणी आहे आणि कातल सुद्धा आहे. कातल्याला मले वरती चढतात. हे बघा अशा प्रकारे कातल आहे, पाणी मस्त आहे माशांना चढण्यासारखा. मासे गेले कुठे मग? तर मित्रांनो आपण एवढा डोंगर वरती पार करून गेलेलो ना, पुन्हा आपण खाली आलोय. या पर्याला पाणी आहे त्यामुळे माशा इथे वरती थोडेफार तरी चढले असणार. हा छोटा ओढा आहे, अगदी पार वरून आलेला आहे, आणि तिकडून आपण पुन्हा असंच या जंगलातून इकडे खाली आलेलो आहोत. आणि या ओढ्याला पाणी असल्यामुळे मासे आहेत काय ते बघूया, कारण असण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण या एकाच ओढ्याला पाणी आहे. आपण या ओढ्याने जाऊया. आता ह्या ओढ्याला ना खेकडी सुद्धा मिळतील रात्रीची. एक पण मासा दिसत नाही आहे. ओढ्याला बघा किती पाणी आहे, एवढ्यात मासा चढलाच पाहिजे होता. आता जंगल आलंय बाबा. आता नाही, रस्ता नाही आपल्याला, आता पुन्हा बाहेर पडावं लागेल आणि तो जंगलातून जावं लागेल. तर इकडे आमचे लोंढे बाबा आलेत बकऱ्या घेऊन. हे बघा, हे बकऱ्या. नाही तुम्ही स्वस्तात विकलेत. एवढा कसा कमी? अच्छा, आता बोकड आहे की नाही? 2 बोकड आहेत ना? किती? 6 आणि 8 आता आहेत. आणि मी आलो इथे, माझी लावणी होती, सोंडा लावला होता वरच्या पाण्यात होते ना. आणि सकाळी पाणी बघायला आलो बघता काय मासाने इथं असा लिवलिव काही. मी काय केलं इथं बाबा घालून हे केलं नव्हतं, कुठला नाही आणला, पावडा नाही आणला. काय केलं इथं हे खाली भाव सगळे भरलेले, खायला उपीच गेलं एक एवढं मासे नेलं. हो, एक हा झाडा. मग तसेच आज मी त्यासाठीच म्हटलं इकडे ह्या पर्याला असतील. बकरी आणल्या त्यामध्ये तोंड्यात ना असतात. बघितलं ढावात नाही एक मासा नाही.
बाबा आता सांगत होते इथे या ओढ्याला त्यांनी खूप सारे मासे पकडलेले आहेत आणि माझा पण अंदाज बऱ्यापैकी म्हणजे बरोबर होता की या पर्याला मासे मिळतील आणि मिळायचे. बाबा पण आज त्यासाठी झाले होते. त्यांना पण माहिती आहे की त्यांनी पण बघितलं की पाणी वाढलेलं आहे आणि या पर्याला पाणी जरा चालू झाला तर मासे मिळतात है ना बाबा. ह्या टायमाला आमचाच गेम बसला. मच्छीच नाही चढली. मच्छी चढते. आपल्याकडे पाऊस पडेल तेव्हाच मला वाटतं होईल. नाही ह्या होण्याचा पाणी गेला असता ना. हा वरून इकडून असा गेला असता ना खजूर पाणी की त्याच्यात मच्छी चढली असती. हा पाणी डायरेक्ट वरून आला इकडून गेला नाही. ह्या पर्याचं पाणी खाली नदीला भेटला नाही. मग त्या हा पाणी तो पाणी खजूर मिक्स झाला असता ना तेव्हा चढली तरच चढले असते. हा आपला आता कसा पाडलाय तो कसा वरचा पडून पाणी पाडलाय. बोला ना काय पाणी गेला नाही नदीला. नाही तर डबका भरले असते. तर बघा ही शेतं सगळी आहेत ना ते बाबा सांगत होते या शेतातून वरून पाणी जेव्हा येतं तेव्हा या शेतातून सगळे मासे आहेत ते इकडे येतात. तर बघा सगळीकडे हिरवगार अक्षरशः रान झालंय. शेतावरतीच घर बांधलेलं आहे. काय भेटले काय बाबा तुम्हाला? काय बोलता 10-12च? अंकुश भाई तिकडे गेला आम्ही. हा नाही धरण्यासारखं नाही त्या कातला होते पण सगळा पाहून काय गेलेला नाही. हा तेच तर आपल्याकडे पाणी नाही पडलं ना. पडलाच नाही पाऊस. हा हे बघा इथून दिसतंय नदीचा पूर. ते बघा अजून बाहेर पाणी आहे नदीच्या बाहेर खलाटीत. सगळं तेल टाकायचं आहे. तेल टाकायचं आहे. अच्छा काय रे याचं नाव काय आहे? आकू. हे आकू. आकूने आपला अंकुश कुठे आहे? अंकुश हे बघा मस्त पैकी बघा शेतामध्ये कसं घर आहे. इकडे पूर्ण ही शेत आहे बघा. इकडे सगळं भात केलेलं आहे आणि इकडे थोडीफार इकडे नाचणी आणि इकडे तेल पेरणार आहेत आई म्हणतायत. आणि हे बघा घर. कुठे आहे अंकुश भाई? कुठे आहे? अरे अंकुश भाई आम्ही पहिल्यांदाच आलोय तुझ्याकडे. हो मस्त. हो पहिल्यांदाच आलोय मी इकडे. बाबा आले होते एकदा. हे बघा जेवण बनवत आहे. काय मासे ना? हे बघा इकडे बैल. हे काय रे चालतोस ना रे आता नांगराला? हा मस्ती करायची आहे तुला? नांगराला चालायचं नाही? चालायचं. हा बघा इकडे एक बसलाय. वा इथे अंकुश भारी आहे. बघा इकडे बसायला साठी आहे इथं झोपायला आणि इथून मस्तपैकी शेताची राखण करायला ही अशी साठी आहे. वा जबरदस्त है ना. बघा लय भारी आहे. हे बघा मासे. हे बघा अंकुशला चढणीचे आहे ना वल्गणीचे एवढे मासे भेटले. बघा त्याच्यामध्ये गाबुली आहेत. हे बघा अंकुशबाईने आता लसूणची फोडणी दिली झाली आहे. मसाला कालवला आणि एकदम मस्तपैकी बघा मासे टाकलेले आहेत. तर रानामध्ये अशा प्रकारे साधंही बनवलं ना कसंही तरी टेस्ट असते ना जबरदस्त. तर इथे आलो तर अंकुशबाईच्या शेतामध्ये काम करत होते आणि आता इथे मोहरीची भाजी पेरलेली आहे. पुन्हा चवळी पेरलेल्या आहेत. मी थोडंसं उधळलं त्यांच्याबरोबर. तर आता इथे जवळच ओढा आहे तर आता पाणी झालंय तिथे चाललं.
हे बघा चल अंकुश भाई. तर अंकुश भाईने तर मासे आणलेले आहेत ना, मला बोलत होता जेवूनच जा. तर म्हटलं नाही, मी निघतोय आता. तर पुन्हा कधीतरी येऊ आपण असंच अंकुशच्या इथे. तर मित्रांनो बघा, मी आलो होतो नदीवरती, नदीला आलेला पूर, तर ते आपण बघितलं नदीला. तर नदीवरती येताना मी हा झिल्ला आणला सोबत. तर मासे पकडण्याचा प्रयत्न केला, तर मासे काय जास्त भेटले नाहीत, तरी मात्र मजा आली खूप. तिथून नंतरला आपण आलो दुसऱ्या एका ओढ्यावरती, तर तिथे बघितले मासे. तर तिथे सुद्धा मासे नव्हते. तिथून आपल्याला भेटले आपले ते बकरीवाले बाबा, गौरे बाबा. तर ते सुद्धा मासे पकडायचे म्हणून त्यांनी शेळ्या तिकडे आणलेल्या. तर त्या ओढ्याला मासे आहे ते नक्की भेटतातच. तर त्यांनासुद्धा मासे भेटलेले नाहीत, कारण का इकडे पाऊसच नाही लागला. जर पाऊस लागला असता तर मात्र मासे भेटले असते. त्यानंतरला आपण फिरत चाललो होतो. तर तिथूनच जवळ रस्त्याच्या कडेला एक शेत आहे. शेतामध्ये काही माणसं काम करत होती. तर आपण तिथे गेलो, त्यांच्याबरोबर काम केलं आणि तिथे बघितलात ना नजारा जबरदस्त आहे. म्हणजे शेत जबरदस्त, तिथून व्ह्यू आहे ना, हिरवगार रान, आणि खूप मजा आली. पुन्हा कधीतरी आपण स्पेशल तिथे भेट देणार आहोत. तर तिथे आम्ही मोहरी आहे ते वगैरे पेरलं. तर मित्रांनो असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रानात फिरताना, जंगलात फिरताना, त्याचबरोबर विविध गावांमध्ये आपण फिरणार आहोत. तर खूप सारी मजा येणार आहे मला सुद्धा, आणि तुम्हाला पाहायला सुद्धा येईल. तर नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस करा. म्हणजेच काय होईल, जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.